तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे अरुण दत्तेच्या कारखान्याच्या इथे. तर इथे तिकडे आतमध्ये मूर्ती बनत आहे, तुम्ही बघू शकता. आतमध्ये तर व्हिडिओ काढायला देणार नाही. मग बघूया एकदा. इकडे ट्रॉली पण आहेत. ट्रॉली आहे ही वाली ट्रॉली आहे. आतमध्ये जाऊ. इकडे प्रभाव तुम्ही बघू शकता. नाही दिसत आहेत गणपती. हां, एकदा आपण इकडून बघूया. गणपती आहेत ना, हा तिकडे आहे गणपती, तोंड दिसतंय. आणि अजून एक आहे तिकडे, पडदा लावलाय. तिकडे ट्रॉले वगैरे आहेत आतमध्ये. तिकडे ट्रॉले आहे. तिकडे गणपतीचं काम चालू आहे. आणि अजून काय नाही, आतमध्ये तर नाही देणार. तर ठीक आहे, आता आपण लोक उभी आहेत. तर ठीक आहे, तर चला आता आपण जाऊया दुसरी. तर तुम्ही कसे आहात मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे 16 तारीख आणि मी चालू आहे परेड वर्कशॉपच्या इथे. पहिलं मी अरुण दत्ते वर्कशॉप तिथे गेलो आणि तिकडे काय अपडेट आहे बघितली, पण तिकडे काहीच नव्हतं. आतमध्ये मुलं वगैरे उभी होती मंडळाची आणि सगळं बंद केलेलं. आतमध्ये जायला दिलं नाही. बाहेर आपल्याला 2-3 ट्रॉले बघायला भेटले आणि प्रभावळ जे आपल्याला आगमनात दिसतील ते बघितले आपण. मोबाईल जरा हलत होता कारण की मी गाडीवर बसून व्हिडिओ करत होतो. जरा ना थोडा जास्त हलत होता. मग परळच्या राजाचं पण आता तुम्ही बघू शकता, समोरच आहे. हे बघा, हे ते परळच्या राजाचं इथे सगळं काम झालं आहे. गेट बनून झालं आहे. वरती विठ्ठू माऊली उभे आहेत. आणि आता आपण जाऊया परळ वर्कशॉपमध्ये आणि काळचौकीच्या महागणपतीची अपडेट बघूया. म्हणजे कधी तो 12 वाजता येणार आहे, पण बाकीचं कोणतं आलं तर. आणि मग तिकडे काय नसेल तर मी गणसंकुलच्या इथे जाणार आणि मग तिकडे आगमन म्हणजे गर्दी होते म्हणजे. तर चला आता आपण जाऊया. एका गणपतीची ट्रॉली नेत आहेत परेड वर्कशॉपमध्ये. वाटतं बघा, तिकडे ट्रॉली नेत आहेत. कोणाची आहे? सुख करता कोण, कशाचा काय माहिती. सुख करता आहे मागे. आणि आपण आता जाऊया गणसंकुलच्या इथे कारण की तिकडे म्हणजे गर्दी वाढत चालली आहे. सगळे लोक येतात आणि असं पण बंद करून ठेवलं तिथे आणि भरपूर पोलीस आहेत. तर आपण आता तिकडे नको जाऊया, आपण इथून कवर करू. दिसेल आपल्याला काळचौकीचा गणपती इथून जाताना. आणि आपण आता जाऊया गणसंकुलच्या इथे. तिकडून बघू. आता 11 वाजता निघणार आहेत गणपती. 10:30 झाले आहेत. मी रेडी होऊन आधीच आलो कारण की नंतर गर्दी होते. मग खालची हालत तुम्ही बघितलीच. मग चला जाऊया आता. आम्ही पोचलोच आहे. गर्दी वाढत चालली.
मित्रांनो, खेतवाडीच्या राजाचं आगमन झालेलं आहे. इथे जेवढी गर्दी होती आता थोडी कमी झाली. उभं राहायला जागा नव्हती, आता सगळी गर्दी तिकडे गेली. खेतवाडीचा राजा मी मागे आहे कारण की पुढे गर्दी झाली आहे. थांबा एकदा चेक करतो. खेतवाडीच्या राजाच्या आधी पण एक गणपती बाहेर आलेला, तो समोरून आलेला, इथून नाही. आणि तो आपल्या गणपती इथेच आहे, दिसतो इथून. तर आता मी जातो एकदा चेक करून येतो तिकडे काळाचं तुझ्या महागणपतीचं काय लेट निघणार आहे तो, फक्त मी बघून येईल. बघायला मजा येते ना. तर लास्टपर्यंत राहा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, सगळे तुम्ही बघू शकतात परळ वर्कशॉपच्या इकडेच निघाले सगळे. तिकडे अख्खा खाली झाला आणि सगळे आता इकडेच हे पण झालं. फक्त बघायला मग तिकडे जाऊन उभा राहणार आहे. गणपती आला असेल तर लांब घेईल आणि मग जाणार. परळ वर्कशॉपच्या समोर आलेलो, तिकडे परळ वर्कशॉप आहे आणि मी ह्या साईडला आलेलो. आणि इथून जायला असं वाटलं की गर्दी नसेल, व्हिडिओ काढायला भेटेल. पण फुटपाथवर एवढी गर्दी, फुटपाथवरती गणपती आला नाही तरी पण एवढी गर्दी. हालत बघा हालत, कसा बसा बाहेर निघाला ना त्या श्वास भेटला एकदम डेंजर आणि खूप डेंजर गर्दी होती. गणपतीला येऊन गणपती पोचेल तेव्हा मी व्हिडिओ काढेन, आता नाही काढणार भाई. मी चाललो म्हणून जाऊन तुझ्या इथे मारायला झालं इथे डेंजरवालं. आणि मेन म्हणजे मोबाईल सांभाळणं एक टास्क आहे. मोबाईल आणि माझ्याकडे स्टँड आहे, ते सांभाळणं एक टास्क आहे. भाई मी चाललो बस. मित्रांनो, मी तिथून येईपर्यंत अजून गणपती आगमन झालेलं आहे. गणपती आहे तो वलसाडचा सम्राट बघा.
गणपती, सगळे दादा बसले तिथे. तर चला गणपती आल्यावर मी पण निघणार पटकन, जरा जागा भेटली तर बसून घेतलं. झालेले आहेत आणि डायरेक्ट 4 वाजता आता आगमन आहे. आणि आता पाठवून येतोय काळा चौकीचा महागणपती. तिकडे सगळं ते ढोल ताशे म्हणतात बघा. एक जागा पकडतो मग उभा राहतो. हे बघा जागा पकडून उभा राहतो. मुंबईचा सम्राट आला. तर मित्रांनो आता मुंबईचा सम्राट आलेला आहे आणि ढोल ताशा पण वाजतोय. बघा एक नंबर. मुंबईचा सम्राट परळ वर्कशॉपमधून निघालेला आहे. काळ्या चौकीचा महागणपती कधी येतो काय माहिती. मी इकडे मस्तपैकी माझा जागा बघून उभा आहे. मुंबईचा सम्राट ढोल ताशावाले आले आहेत. काय माहिती आता कधी येतोय काळ्या चौकीचा महागणपती.
घरी गेलेलो आणि आता चार्ज करून परत आलो आहे. आणि इथे आपल्याला बघू शकतो कोल्हापूरचं चिंतामणी. चिंतामणी सारखाच कोल्हापूरचं चिंतामणी आणि समोर मुंबईचा सम्राट. इकडे मुंबईचा सम्राट आणि इथे कोल्हापूरचा चिंतामणी. एकदम डिट्टो सेम यार, फक्त लोगो मला वाटला पाहिजे ना कोल्हापूरचा चिंतामणी म्हणून थोडं चेंज केलं आहे, पण बाकी सगळं सेम आहे. वाव. मी फोटो पण काढले. पुढे जायचं थोडा. इथे मुंबईच्या सम्राटाचे, तिथे कोल्हापूरचा चिंतामणी. मित्रांनो, मोबाईलची चार्जिंग झालेली आहे. मी परत खाली गेलेलो, मग परत वरती आलो आणि आता परत खाली चाललो आहे. कारण की मला असं वाटतंय की खाली आलं आहे काळ्या चौकीच्या मागणपती, तिकडे सगळं आता वाचते, ते जाऊन बघूया आपण. चला.
मी आता काळा चौकीच्या गल्लीत आलो आहे. काळा चौकीच्या महागणपतीच्या आणि इथे रांगोळी काढतायत. अजून गणपती भरपूर तिकडे मोर्या बीट्स आहे, सगळे नाचत आहेत. आम्ही पण नाचत होतो. आणि पुढे गल्ली आहे ती बघूया आता. मी काळा चौकीच्या महागणपतीच्या गल्लीत आलो आहे. केवढीशी गल्ली आहे तुम्ही बघा. भाई साहेब, केवढूशा गल्लीतून गणपती येतो. केवढा मोठा गणपती. आणि काल आलो नाही ना आतमध्ये, आज आलो. डेकोरेशन थोडं झालं बघूया. डेकोरेशन तर काही झालं नाही, पण काळा चौकीच्या महागणपती येतोय ना, तरी अशी सुंदरशी रांगोळी आहे. थोडी छान आहे, चमकी वगैरे पण आहे. झालेलं आहे माझं. दमलो आहे, माझे पाय भरपूर दुखत आहेत आणि आता मी घरी चाललो आहे. आता घरी म्हणजे इथे, मग त्याच्यानंतर घरी जाणार डोंबिवलीला. तर आता मी या ब्लॉगला इथे एंड करतो. तुम्हाला मजा आली असेल, मला नक्कीच मजा आली असेल. मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा. तोपर्यंत आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगसोबत. मला तुमचा एकदम बसला आवाज नाही निघत आहे खिशातून. तर भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग. तोपर्यंत बाय.